आज आपल्या स्त्रियांचा आवडता सण आहे तो म्हणजे वटपौर्णिमा। तर साडी कोणती घालणार आहे ते तुम्हाला दाखवते। नवीन साडी नाही आहे आपली। सेल्फी चालली आहे। कुठे गेला मोबाईल? मोबाईल दिसला हे बघा। हॅलो फॅमिली, कशा आहात? मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे। तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही बाप्पाचरणी प्रार्थना करते। तर आज आपल्या स्त्रियांचा आवडता सण आहे तो म्हणजे वटपौर्णिमा। तर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। चला आता मी रेडी झाले आहे, थोडा मेकअप वगैरे करून घेतलेला आहे आणि आता साडी वेअर करायची आहे। तर साडी कोणती घालणार आहे ते तुम्हाला दाखवते। नवीन साडी नाही आहे आपली, जुनीच साडी आहे, तीच वेअर करणार आहे। कारण की आता नवीन साडी घ्यायला आणि ब्लाऊज शिवायला टाईमच नाही आहे, त्यासाठी म्हटलं आता तीच मागची जी आहे कपड्यातली तीच घालणार आहे। तर ही साडी आहे आणि ही माझी लग्नाची साडी आहे आणि त्याच्यावरचा हा बोटनेक वाला ब्लाऊज आहे, तोही तुम्हाला दाखवते। तर मस्त असा हे बघा, इथे गळा वगैरे केलेला आहे, बाकी नॉड वगैरे लावलेला आहे, लटकन आणि पुढे बोटनेक आहे। तर असा हा साडी वेअर करणार आहे। त्याच्यावरचे दागिने वगैरे पण काढले आहे आणि वटपौर्णिमा म्हटली की खोटे दागिने जास्त घातले जाणार नाही आहे, कारण की मी ते घालणारच नाही आहे। जे आपले ओरिजिनल लग्नातले आहेत ना ते मी घालणार आहे। तर माझं मंगळसूत्र ते सर्व मी घालणार आहे, खोटे दागिने नाही घालणार आहे। तर म्हटलं आता चला नथ वगैरे बघूया, घातली तर मी घालेन, नाही तर मला हे काढायला खूप प्रॉब्लेम होते, परत घालायला आणि काढायला खूप प्रॉब्लेम होते। मग मागच्या वेळेस मी घातलेली नथ तुम्हाला तो फोटो शेअर करेलच आणि आता म्हटलं घालू का नको घालू, पण बघूया, वेळ भेटलं तर घालेन। आता मी आवरते आणि इहिकालासुद्धा रेडी करायचं आहे। तर पहिले इहिकाला रेडी करते, मग माझं आवरून घेते। बाकीच्या लेडीज आता जातीलच कॉलनीतले, तर त्यांना मी सांगितलं आवाज देऊन जा मला, तर मग त्यांच्याबरोबर मी जाईल आणि कुठे जाणार आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करेलच। चला आता रेडी होते, बाय। रेडी झाली आहे, साडी वेअर केलेली आहे। कोणती साडी ते तुम्हाला दाखवेलच थोड्या वेळामध्ये। आणि आता इहिकाला पण रेडी केलेले आहे, पण ते चालले की मला बाहेर घेऊन जा आता, पण मला ताट वगैरे रेडी करायचं आहे, ताटामध्ये सामान ठेवायचं आहे, तर त्याची तयारी करते आणि मग तुमच्यावर शेअर करते ताट मी कसं तयार केलं आहे ते। चला ताट रेडी केलेलं आहे, तुम्हाला दाखवते ताटामध्ये काय काय घेतलेलं आहे ते। तर हे बघा, इथे ताट केलेले रेडी, हळदी कुंकूचं घेतलेलं आहे आणि ते वटीसाठी सामान असतं ना, ते सामान याच्यामध्ये ऑलरेडी आहे, सर्व त्याच्यामध्ये असतं। आणि इथं फुलं घेतले, पानं आहे, दोरा घेतलेला आहे, दूध, पाणी, इकडे पीस, आंबा आणि निरंजनी घेतली आहे तिथे, मग कापूर वगैरे लावायला, दिवा लावण्यासाठी, आणि गहू घेतलेला आहे। तर असं हे ताट केलेलं आहे रेडी। चला आता आम्ही निघतो पूजेसाठी। आता जवळच आहे, इथे एक शाळा आहे नवमेश स्कूल म्हणून, तर तेथे वडाचं झाड आहे। तर सर्वजण इथले ज्या लेडीज आहेत त्या सर्वजण, अगर नाही थांब 2 मिनटं, तर तिकडेच जातात वडपूजन करायला। दूध सांडण, तर तिथेच जातात वटपूजन करायला। चला आता आम्ही पण निघतोच।
चालू आहे फोटो सेक्शन. ए चल बाळा चल, कुठं चला चल चला. झालं का? अरे वा, मी व्हिडिओ घेते, इकडे सेल्फी चालली आहे. कुठे गेला मोबाईल? अहो मोबाईल दिसा ना. वगैरे मस्त झाली आहे आणि इकडे इहू खेळते. इकडे पटांगण आहे ना छान मोठं, पोरं खेळतात. ते झाली, शाळा सुरू आहे त्यामुळे इथं मुलं दिसते. कॅम्प चालू आहे शाळेचा ह्या साईडला आणि इथं पोरं खेळतात. आणि ही का बघा कशी खेळते. इहू चल इकडे, आता जायचंय घरी आपल्याला. चल इहू चल, आता तिला नेते. कुंकू खूपच मोठं लागले. चला, जस्ट आता मी घरी आलेले आहे आणि इहिकाला इकडे मँगो खायला दिला आहे. तिला मँगो खायचं होता, खूप भूक लागली आहे, पण तिने खूप कॉपरेट केलं आहे, मला जास्त त्रास दिलेला नाही आहे. बघू दे, हे बघा इकडे दीदी आणि ती तर मँगो खाते आहे. आणि वटपौर्णिमा का साजरी केली जाते तर वटपौर्णिमा ही नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आणि त्याचबरोबर सुखी वैवाहिक जीवनासाठी ही वटपौर्णिमा साजरी केली जाते. आणि प्रत्येक लेडीजचा हा आवडीचा सण आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि ह्या दिवशी सावित्री, सत्यवान आणि वटवृक्षाची पूजा केली जाते, जो की तुम्ही आत्ता पाहिलंच आहे. आणि असाच वटवृक्ष म्हणजे खूप वटवृक्ष असलेलं गाव आहे ते पेमगिरी म्हणून गाव आहे ते. आणि आय थिंक तुम्हाला सुद्धा माहीत असेल पेमगिरी गाव. तर हे गाव संगमनेर आणि अकोल्याच्या तिथे आसपास कुठेतरी आहे. मला नक्की ठिकाण माहीत नाही आहे, ती प्लेस माहीत नाही आहे, जे की मी शाळेत असताना गेले होते माझ्या मैत्रिणीबरोबर. आणि मैत्रिणीचं आय थिंक घर होतं की मामाचं गाव होतं माहीत नाही मला. आम्ही सगळेजण सुट्टीला गेलो होतो आणि इतकं मोठं क्षेत्र होतं वडाचं. खूप वडाची झाडं होते, एकमेकांची पारंब्या एकमेकात गुंतलेल्या आणि मस्त वाटत होतं तिथं फिरायला, खूप छान वाटत होतं. आणि तिथे एक गड पण आहे, ते गडाचं नाव मला माहीत नाही आहे, ते देवीचं गड आहे मला वाटतं. आय थिंक तुम्हाला जर कोणाला माहीत असेल पेमगिरीला कोणता गड आहे, तो किल्ला कोणता आहे, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चल, आजची पूजा खूप मस्त झाली आहे आणि खूप निवांत शांतपणे अशी पूजा झाली आहे, का जास्त घाई गडबड झालेली नाही आहे. फोटो वगैरे पण घेतले, रील पण बनवलेत, व्हिडिओ पण बनवलेत. आणि तुम्हाला जर माझे रील्स पाहिजे असेल तर इन्स्टा आय डीवर तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसेलच आय डी माझा कोणता आहे. तर अशी मस्त पूजा. आता खूप भूक लागलेली आहे, पहिले जेवण करणार आहे, कारण की पूजा होईपर्यंत जेवण करत नाहीत, उपवास धरत असतात नवऱ्यासाठी. आणि म्हणूनच आज माझा पण उपवास होता. तर वटपौर्णिमेला कोणी कोणी पुरणपोळ्या पण करतात आणि कोणी आमरस आहे, काही की आंब्याचे सीझन असतं मग आमरस करतात सगळेजण. तर आज आमचाही असा प्लॅन आहे की आमरस वगैरे करायचा आहे, बटाटा भाजी वगैरे करणार आहे, डाळ भात करणार आहे आणि सुकी भाजी असते ना बटाटा भाजी ती करणार आहे. पोळ्या नाही करणार, कारण पोळ्या आम्ही इतर सणांना करतोच आहोत. पण म्हटलं इकडे आता कुकर वगैरे लावलेला आहे, दूध तापवले, आईने दूध आणलेलं, ते बटाटे उकडले आहेत. आता मग चटणी आहे, बटाटा चटणी भाजीची तयारी करत आहे, ती तयारी करून घेते. चला आता पटकन आवरते आणि मग बोलते तुमच्याबरोबर. शिरा बनवायचं चालले. आता शेवया असतात तर शेवया पण बनवल्या असत्या, पण नको आता शिरा बनवते. तर शिऱ्यासाठी इकडे पाणी उकळायला ठेवलं आहे, रवा भाजून घेतलेला आहे आणि इकडे इलायची आणि साखर हे दोन्ही वाटून घेतले आहे.
आईंची बहीण आहे, त्यांनी मला सांगितलं की ह्या पद्धतीने केलं तर बारीक होतं आणि ज्या वरचे टरफलं असतात ना स्किन विलायची ती साईडला होते आणि ती चहा पावडरमध्ये टाकायची. तर त्या पद्धतीने वाटण केले आणि असं चाळणीने चाळून घेतलेलं आहे. आता ही साखर याच्यामध्ये टाकते जेणेकरून शिऱ्याला फ्लेवर चांगला येईल. चला आता पाणी उकळले, शिरा करून घेते. चला आता स्वयंपाक झालेला आहे, 8:30 वाजले. तीही काही इकडे झोपली. दिवसभर त्रास देते आणि आता झोपते संध्याकाळची. चला आता जेवण करून घेतो आम्ही सगळेजण. जेवण उरकून आता मी वरती आले, म्हणजे भांडे वगैरे सगळं उरकून आता वरती आले आणि जस्ट चेंज वगैरे केलेलं आहेच. आणि ही काही इकडे खेळायला आली, चांगली खेळत होती खाली, तर वरती आली. आता माझा वेळ घेणार, मला आता म्हणजे माझं जे काम आहे ते करायला मला वेळ लागणार. ती झोपेपर्यंत काहीच करायचं नाही, त्यानंतर जे वेळ भेटन 1-1.5 तास तेवढा वेळ मला करावा लागणार आहे. मग किती वाजतील माहीत नाही आता, पण लवकरात लवकर झोपायची सवय लावायची तिला. 10 वाजताची सवय लावणार आहे, प्रयत्न चालू आहे. बघूया आता किती सक्सेस मिळते. तर हा वटपौर्णिमेचा ब्लॉग मला वाटत नव्हतं की होईल म्हणून माझा, कारण की जर मी इंदोरला गेले असते तर नक्कीच झाला नसता. कारण की इंदोरकडे कशी पद्धत आहे माहीत नाही त्या साईडला MP मध्ये, कारण की त्यांची पद्धत खूप वेगळी असेल. म्हणजे आधीच वटपौर्णिमा करत असतं किंवा नंतर करत असतील माहीत नव्हती, पण तिकडे असते तर नक्कीच हा ब्लॉग आला नसता 2024मधला. तर थँक गॉड मी इथं होते म्हणून हा ब्लॉग शूट करता आला आणि तुमच्याबरोबर शेअर करता आला. तर मागच्या वर्षीचा पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तो सुद्धा नक्की बघा, तो पण छान झालेला होता. आणि हा पण आता शूट केलेला तोही तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.